पुण्यामध्ये महाविकास आघाडी जवळपास तुटल्याच जमाय। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जाण्याला काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केलाय। तर ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत निवडणूक लढवणार आहे। दोघांचं जागा वाटप जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीला तडे गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज सकाळीच विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली। जर अजित पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीमध्ये येणार असेल तर आम्ही स्वबळावर लढू असं ते म्हणालेले आहेत। मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, महाविकास आघाडीचं पुण्यातलं चित्र नेमकं का बिघडतंय आणि आता काय वेगळी समीकरणं पुण्यामध्ये उदयाला येत आहेत? खरं तर महाविकास आघाडीचं पुण्यामधलं चित्र बिघडण्याला किंवा महाविकास आघाडी फुटण्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतलेला निर्णय कारणीभूत आहे। हा निर्णय आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा। खरं तर पुणे महापालिकेच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होत्या। या बैठकांमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा देखील समावेश असायचा। या पक्षाचे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप ज्यांनी काल त्यांच्या पक्षाचाच राजीनामा दिलाय, हे आघाडीवरती असायचे। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असायचे आणि पुण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी असायचे। मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाने अजित पवारांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि तिथून महाविकास आघाडीचं जे तारू आहे ते भरकटायला आणि अखेर ही आघाडी फुटायला निमित्त झालं। आणि आता हे स्पष्ट झालंय की शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षासोबत ही निवडणूक लढेल आणि त्यामुळं काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने हा निर्णय घेतलाय की आपण शरद पवारांच्या पक्षासोबत ही निवडणूक लढायची नाही। खरं तर पुण्यातील काँग्रेसमध्ये देखील दोन गट यावरून पडले होते। शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे अजित पवारांच्या पक्षासोबत निवडणूक लढवायला तयार होते, मात्र मोहन जोशी असतील किंवा काँग्रेसचे राज्य पातळीवरील नेते असतील यांनी याला तयारी दर्शवली नाही। आपण आपलं अस्तित्व स्वतंत्र राखलं पाहिजे, अजित पवारांसोबत आघाडी करणं म्हणजे एका अर्थाने भाजपला मदत करणं असा काँग्रेसच्या नेत्यांचा सूर राहिला आणि त्यामुळे त्याची परिणिती महाविकास आघाडी पुण्यामध्ये फुटण्यामध्ये झालेली आहे। या महाविकास आघाडीचा दुसरा घटक पक्ष असलेला ठाकरेंचा शिवसेना हा जो पक्ष आहे तो आपल्या स्वतंत्र मुलाखती किंवा स्वतंत्र चाचपणी करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून मनसेच्या नेत्यांसोबत या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची जागा वाटपाची चर्चा देखील पार पडली आहे। आता उरलेले जे दोन घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे तरी एकत्र लढतात का हे आपल्याला पाहावं लागेल। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।